ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता मात्र इकडे अर्जुनने मनाशी ठरवलेलंच असतं. काहीही झालं तरी आता प्रियाच्या पायावरील असलेलं नसलेलं म्हणजे ऍक्च्युली नसलेलं तुळशीपत्र पाहायचं. म्हणून आता तो पैंजण काय घेऊन येतो आणि काय काय करतो. पण प्रिया काही हुशारच असते. इकडे आता प्रियाला साधारण संशय आलेला असतो की अर्जुन आपल्यासाठी पैंजण आणतोय, आता आपल्या पायामधली काच काढायला येतोय. त्याचप्रमाणे अर्जुन या सगळ्यामध्ये आपल्याशी जरा जास्त चांगलं वागतोय. नक्कीच काहीतरी याच्या मनात असेल का असा प्रियाने विचार केलेला असतो. आणि आता ज्या वेळेला अर्जुन पायामध्ये पैंजण घालणार त्यावेळेला तर प्रियाने प्रॉपर तयारी करून आलेली असते. कारण ज्या वेळेला अर्जुन तिचा पायवरती करतो तर त्याच्यावरती तुळशीपत्र त्याला ऑलरेडी दिसलेलं असतं. हे तुळशीपत्र आता उगाचच प्रियाने आपल्या पायावरती काढून आणलेलं असतं. आणि अर्जुन साधारण पायाने ते हाताने पुसण्याचा पण प्रयत्न करतो, पण ते पुसलं सुद्धा जात नाहीये. या सगळ्यामध्ये आता मात्र अर्जुनच्या लक्षात येतं काहीतरी गडबड आहे. चैतन्य तर मला म्हणाला होता की या सगळ्यामध्ये हे तुळशीपत्र त्याने पाहिलंय, म्हणजे त्याने न पाहिलेलं आहे की पाय रिकामा होता. मग हे आत्ता आलं कुठून? त्यावरती प्रिया म्हणते, काय झालं अर्जुन, तू इतका का भांबावलेला आहेस? तू माझ्या पायावरील तुळशीपत्राची खूण विसरलास का? यावरती अर्जुन म्हणतो, नाही ग तन्वी, मी तुझ्या पायावर तुळशीपत्राची खूण कशी विसरेन, पण इतक्या दिवसामध्ये माझ्या लक्षात नव्हतं ना, त्यामुळे आत्ता बघितल्यावरती लक्षात आलं. आणि प्रिया विचार करते, तू काय मला वेडी समजतोस का? या सगळ्यामध्ये मी तुळशीपत्र आधीच काढलं होतं. आता हा प्रियाचा डाव असला तरी आता इकडे प्रतिमाच्या हातूनच प्रियाचं सगळं आता पर्दाफाश होणार असतो. प्रिया स्वतःला खूप ग्रेट समजते आणि तिकडून निघून जाते. त्यावरती अर्जुन चैतन्यकडे येतो आणि चैतन्य, अरे काहीतरी गडबड झाली, म्हणजे बघ ना, मी आत्ता स्वतः ज्या वेळेला पाहण्यासाठी गेलो होतो त्यावेळेला तर तन्वीच्या पायावरती तुळशीपत्र होतं. चैतन्य म्हणतो, नाही नाही, मग या सगळ्यामध्ये ती खूप मोठा गेम खेळती आहे. तुला मी एक सांगू का, मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे की तिच्या पायावरती तुळशीपत्र नव्हतं. जर तिच्या पायावरती तुळशीपत्र नव्हतं तर आत्ता हे तुळशीपत्र आलं कुठून? तू मला ही गोष्ट सांग. हे तुळशीपत्र येण्याची काही गरजच नाहीये ना. मला 100% खात्री आहे की हे तुळशीपत्र तिने आत्ता काढलंय, म्हणजे ती या सगळ्यामध्ये खूप कारस्थानी बाई आहे आणि कारस्थानं तिची काही थांबतच नाहीये. आणि या सगळ्यामध्ये मी तुला तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय की ही कारस्थानं जर तुला थांबवायची असतील तर तिचा मोटिव्ह लक्षात आला पाहिजे. काय मोटिव्ह घेऊन ती या घरामध्ये आलेली आहे हे सुद्धा आता आपल्याला समजलं पाहिजे. कोणता मोटिव्ह आहे तिचा हे सुद्धा आपल्या समोर आलं पाहिजे. असं म्हणत मग मात्र आता इकडे अर्जुन म्हणतो, तुझं म्हणणं मला पटलंय, आपण या सगळ्यामध्ये तिचा मोटिव्ह शोधणं गरजेचं आहे. असं म्हटल्यावरती मग मात्र या सगळ्यामध्ये काहीतरी गडबड आहे, काहीतरी टर्न अँड ट्विस्ट आहे हे अर्जुनला समजतं. आणि आता प्रियाने नक्कीच तिच्या पायावरती कोणत्या तरी महत्वाच्या कामासाठी हे काढलं असेल, पण का? ती या घरामध्ये तन्वी बनून का आलेली आहे हे आता अर्जुनला काहीच कळत नसतं. मग आता अर्जुन या सगळ्याचा शोध घेण्याचं ठरवतो. पण तोपर्यंत इकडे आता सायलीच्या एक गोष्ट लक्षात येते की जशी जशी प्रतिमा औषध घेत आहे तसं तसं तिच्यामध्ये बदल होत आहेत. तिच्यामध्ये होणारे हे बदल जरा विचित्रच आहेत. म्हणजे आता प्रतिमाची आवाज जर का परत यायला पाहिजे तर हा आवाज तिचा परत न येता तो आवाज तिचा जात आहे. मग या सगळ्यामध्ये नक्की काय घडतंय, कशामुळे घडतंय हे सायलीला काहीच कळत नसतं. सायली या सगळ्यामध्ये आता मात्र प्रतिमाची औषधं ज्या वेळेला आपण घेतली त्यावेळेला ती औषधं प्रियाने येऊन आपल्या हातातून हिसकावून घेतली या सगळ्याचा विचार करत असते. आणि ती प्रतिमाने म्हणते, प्रतिमा आत्या, तुम्हाला तन्वी योग्य ती औषधं देते आहे ना? यावरती मग मात्र प्रतिमा म्हणते, मला काही कळत नाहीये, पण ही औषधं घ्यायला लागल्यापासून मला न या सगळ्यामध्ये थोडंसं बोलायचा प्रॉब्लेम होतो, असं प्रतिमा हात वारेच करून सांगते. माझ्या घशातून आवाज फुटत नाही. सायली म्हणते, या सगळ्यामध्ये तुम्ही हळूहळू ज्या वेळेला प्रयत्न कराल ना त्याच वेळेला तुमच्या घशातून तो आवाज फुटेल. आणि ही गोष्ट तुम्हाला आता समजून घ्यायला पाहिजे की काहीही झालं तरी सुद्धा तुम्ही बोलणं सोडायला नको. असं म्हणत मग मात्र आता इकडे प्रतिमाला ती समजावते. तोपर्यंत इकडे आता नंतर सायली निघून गेल्यावरती प्रिया येते. प्रिया आल्यावरती ती आता प्रतिमाला गोळ्या द्यायला लागते. त्यावरती प्रतिमा सांगते, या गोळ्या आज मला घ्यायच्या नाहीयेत. मग प्रिया हायपर होते, आई तू असं काय करतेस?
या गोळ्या तुला घ्यायलाच लागतील. म्हणजे तू असं नाही ना म्हणू शकत की या गोळ्या तू घेत नाहीस म्हणून. या सगळ्यामुळे तुलाच त्रास होईल आणि मग मात्र आता तुला त्रास झालेला मला अजिबात चालणार नाही. तू ह्या गोळ्या घे बरं, असं म्हणत ती आता आपल्या आईला गोळ्या घेण्यासाठी हट्ट करायला लागते. त्यावरती आता मात्र प्रतिमा तिला सांगण्याचा प्रयत्न करते की आज मला गोळ्या घेण्याचा अजिबात मूड नाहीये. पण प्रिया काही ऐकायला तयारच नसते. प्रिया आता काहीच ऐकत नाही आणि ती प्रतिमासाठी हट्ट करायला लागते की काहीही कर आणि तू या गोळ्या घे. यावरती आता प्रतिमा विचार करते, मी ह्या गोळ्या घ्यायला लागल्यापासून मला या गोळ्यांचा त्रास होतोय किंवा मला बोलण्याचा प्रॉब्लेम होतोय. काय नक्की इश्यू असेल माझ्या गोळ्यांच्या ह्याच्यामध्ये. यावरती आता इकडे प्रतिमा गोळ्या न घेता झोपी जाते. मग प्रिया चिडते. चिडलेली प्रिया, हे बघ आई, तुला गोळ्या घ्यायला लागतील. माझ्यावरती गोळ्यांची जबाबदारी आहे ना तुझी. मग या सगळ्यामध्ये तू जर का गोळ्या घेतल्या नाहीस तर मात्र या सगळ्यामध्ये मला खूप त्रास होईल. तू ह्या गोळ्या घे बरं, या गोळ्या निमूटपणे घे. आता तुला मी या गोष्टीमध्ये सोडणार नाही, घे त्या गोळ्या, असं म्हणत ती आपल्या आईवरती जबरदस्ती करायला लागते. आणि जबरदस्ती करत असताना तिकडे सायली येते आणि प्रिया, काय चाललंय तुझं? अगं गोळ्या घेण्यासाठी असं कोण मागतं? यावरती प्रिया म्हणते, तुला काय करायचंय? मी गोळ्या देईन नाही तर नाही देणार, तुझा काय संबंध याच्याशी? यावरती सायली म्हणते, नाही प्रिया, मला ना आता हे पटत नाहीये. या गोळ्या घ्यायला लागल्यापासून प्रतिमा आत्यांची तब्येत जास्त बिघडत चाललेली आहे आणि प्रतिमा आत्यांची तब्येत बिघडताना मी पाहू शकत नाही. काहीही झालं तरी प्रतिमा आत्यांना या सगळ्यामधून मला बाहेर काढलंच पाहिजे. तुझ्या नादी लागून मला चालणार नाहीये, मला त्या गोळ्या दे. आता प्रिया गोळ्या घ्यायला नकार देते. सायली म्हणते, त्या गोळ्यांचं पॅकेट दे, काहीतरी तुझी गडबड चाललेली आहे, मला त्या गोळ्या पाहायला मिळाल्याच पाहिजेत. मग प्रिया गडबडते. प्रिया त प करायला लागते आणि आता या सगळ्यामध्ये प्रियाची बोलती साफ बंद होते. प्रिया सांगायला लागते, सायली, तू माझ्यावरती उगाच कुरघोडी करण्याचा प्रयत्न करू नकोस. या सगळ्यामध्ये तुला माहिती आहे ना तू किती चुकीचं वागतेस ते. यावरती सायली सांगते, नाही, त्या गोळ्या दे माझ्या हातात. सायली प्रियाच्या हातातून गोळ्या हिसकावून घेत. प्रिया गोळ्या द्यायला नकार असते. या झटापटीमध्ये आता मात्र सायली गोळ्यांची डबी हिसकावून घेते. सायली हिसकावून घेते आणि आता ती प्रियाला सांगते, खबरदार, आता जर का या गोळ्या पुन्हा प्रतिमा आत्यांना देण्याचा प्रयत्न केलास ना तर गाठ माझ्याशी आहे. या गोळ्या प्रतिमा आत्याला द्यायच्या किंवा नाही, आता हे मी डॉक्टरांशी बोलेन आणि त्यानंतरच मी ठरवेन की गोळ्या प्रतिमा आत्या घेतील किंवा नाही घेतील. या सगळ्यामध्ये तू पडण्याचा प्रयत्न करू नको, असं म्हणत चिडलेल्या सायलीने आता मात्र प्रियाला या सगळ्यामध्ये जोरदार झटका दिलेला असतो आणि प्रियाला झटका देत या सगळ्यामध्ये तिने आता खूप मोठा निर्णय घेतलेला असतो. मग ती डॉक्टर श्रद्धा यांना पण बोलवते, रविराजांना पण बोलवते. डॉक्टर श्रद्धा यांना बोलवल्यावरती डॉक्टर श्रद्धा यांना ती औषधं दाखवली जातात. डॉक्टर श्रद्धा सांगतात, नाही, काहीतरी गडबड आहे, ही औषधं मी दिलेली नाही. यावरती प्रतिमा सांगायला लागते, म्हणजे ती हातवारेच करायला लागते की ही औषधं घेतल्यापासून मला ऍक्च्युली बोलण्याचा प्रॉब्लेम होतोय. म्हणजे किती काही करायचा प्रयत्न केला तरी ही औषधं मी घेतली ना की माझा प्रॉब्लेम वाढतच जातोय, मला बोलताही येत नाहीये. यावरती प्रिया सांगते, अगं आई, असं काय करतेस? या औषधामुळे असं काही होत नाहीये, तू उगाच चुकीचं सगळ्यांच्या समोर मला करण्याचा प्रयत्न करतेस. आई, असं काही नाहीये, तू सांग ना यांना की ही औषधामुळे होत नाहीये. मी ही औषधाचं काहीच नाही केलंय, औषधं सायलीने बदललेत, असं म्हणत ती सायलीवरती आरोप करते. म्हणजे आता बाबांनी माझ्यावरती औषध देण्याची जबाबदारी सोपवले ना, बाबांनी माझ्यावरती जबाबदारी सोपवले आणि त्यामुळे हिला ते बघवत नाहीये, हिला पाहवत नाहीये की बाबांनी मला औषधं सोपवलेत. मग या सगळ्यामध्ये मला कमीपणा देण्यासाठी, या सगळ्यामध्ये मला आता कमीपणा दाखवून मी कशी चुकीची आहे हे दाखवण्यासाठी ही सायली हे सगळं करते. आई तू बोल ना, आई तू बोल ना, ही सायली ही मला अडकवते, आई बोल, असं म्हणत प्रिया तमाशा करते. यावरती डॉक्टर सांगतात, तन्वी तू शांत बस, तुला कोण म्हणते तू औषधं बदललीस म्हणून? यावरती प्रिया सांगते, ह्या सायलीने औषधं बदललीत, मी बघितली ना, आणि म्हणून तिने त्यावेळेला आईच्या रूम मधून औषधं आणली आणि दुसरी औषधं हिने दाखवलेली आहेत. जी आईच्या रूम मध्ये औषधं होती ती ही औषधं नव्हतीच, असं म्हणत ती सायलीवरती आरोप करते. यावरती मग मात्र चिडलेली आता इकडे पूर्णाजी म्हणते, काय बोलतेस तू तन्वी, हे कसं शक्य आहे? हे शक्य नाहीये, म्हणजे सायली असं काहीही करणं शक्य नाहीये. सायली प्रतिमा बरी होण्यासाठी इतकी जी का धडपड करते ती धडपड चुकीची नसणार आहे, सायली असं कधीच करू शकत नाही, असं म्हणत ती आता इकडे प्रियाला या सगळ्या प्रकरणामध्ये थांबवण्याचा प्रयत्न करते. पण प्रिया सुटलेली असते.
त्यावरती आता मात्र प्रतिमा तोंडाशी येते. प्रतिमा झटक्यात ओरडते, कारण सायलीवरती झालेला आरोप प्रतिमाला सहन होत नाही. प्रतिमा जोरात ओरडते, थांबा. आता हे थांबा बोलताना प्रतिमाचा आवाज जोरदार फुटलेला असतो. प्रतिमाचा आवाज जोरदार फुटतो. प्रतिमा जोरात किंचाळते. किंचाळलेली प्रतिमा जोरात आरडाओरडा करायला लागते आणि आता ती बोलायला लागते, थांबा. यात सायलीचा दोष नाहीये. कोणीही सायलीला दोषी धरू नका. यावरती अस्मिता म्हणते, मग तुझ्या गोळ्या कोणी बदलल्या? यावरती प्रतिमा सांगते, या सगळ्यामध्ये मी पाहिलेलं आहे, गोळ्या कोणी बदलल्यात त्या. असं म्हणत प्रतिमा सांगते, त्या रात्री जेव्हा मी झोपले होते तेव्हा ही तन्वी माझ्या रूममध्ये आली होती. माझ्या रूममध्ये येऊन हिने तिच्या हातातल्या गोळ्या दिल्या आणि माझ्या गोळ्या ती घेऊन गेली. त्या तिच्या रूममध्ये असतील, तिची रूम चेक करा. असं म्हणत प्रतिमाने मोठा खुलासा केलेला असतो. आणि ज्या गोळ्या मी घेते ना त्या गोळ्यांच्यामुळेच मला त्रास होतोय. यावरती प्रताप म्हणतो, काय प्रतिमा, हे तू आधी का नाही बोललीस? यावरती प्रतिमा म्हणते, मला तेव्हा वाटलं नव्हतं की ह्या चुकीच्या गोळ्या असतील. मला वाटलं असेल औषधामध्ये काही बदल केला म्हणून हे सगळं घडलंय. पण ज्या वेळेला सायलीवरती जर आवाज येतोय तर मी बोलणारच. आता हे बोलताना प्रतिमा स्पष्ट बोलायला लागलेली असते. प्रिया म्हणते, आई तू स्पष्ट बोलतेस. अगं काय झालं? तू स्पष्ट बोलण्यासाठीच हे सगळा ड्रामा होता. असं म्हटल्यावरती प्रतिमा म्हणते, नाही, तू सायलीवरती आरोप करू नकोस. आणि मग प्रतिमाची प्रियाच्या रूमची झडती घ्यायला सांगते. तोपर्यंत रविराज येतात, पूर्णाजी येते आणि प्रतिमा जे बोलते त्या गोष्टीची सगळी शहानिशा करण्यासाठी प्रियाच्या रूममध्ये येतात. तर खरंच प्रियाच्या रूममध्ये ओरिजिनल औषधं लपवलेली असतात. मग आता इकडे प्रतिमा सांगते, मी सांगते ना, हिनेच माझी औषधं बदललेत. हिनेच माझी औषधं बदलून मला या सगळ्यामध्ये कमीपणा देण्याचा किंवा मला न बोलण्याचा प्रयत्न केलाय. जर ही माझी खरंच मुलगी असती तर हिने मला न बोलण्यासाठी इतका प्रयत्न केले असते का? ही माझी मुलगी नाहीये. मी पहिल्यापासून सांगते, ही माझी मुलगी नाही. माझी मुलगी सायली आहे. मला सायलीवरती विश्वास आहे, हिच्यावरती काडी मात्र विश्वास नाहीये. असं म्हणत प्रतिमा खूप मोठा खुलासा करते. आणि त्यातच आता ती फक्त आपली सायली मुलगी असल्याचं सांगते. जर माझी मुलगी माझ्याच विरोधात अशी कारस्थानं करत असेल तर ही माझी मुलगी नाही. गोळ्या सापडल्यावरती रविराजांना पण काही बोलता येत नसतं आणि ते म्हणतात, तन्वी तू गोळ्या बदलल्यास? प्रियाकडे बोलायलाच काही नसतं. पूर्णाजी, रविराज सगळेजण खूप चिडलेले असतात आणि आता प्रियाच्या कारस्थानाचा पडदा अचूक फाश झालेला असतो.